फ्रेंड्स, सर्वांना नमस्कार। तर आज आपण बनवणार आहोत कोबीची भाजी। त्यासाठी इकडे मी कोबी अशा प्रकारे लांब चिरून घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून देखील घेतलेला आहे। आता मी गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये थोडीशी जिरे आणि मोहरी टाकलेली आहे। जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत। कांदा आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा आपला थोडासा फ्राय झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला टमाटर देखील फ्राय करण्यासाठी टाकणार आहोत। कांदा आणि टमाटर छान असं 2 ते 3 मिनिटं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। ही कोबीची भाजी मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे। तर पाहू शकता इकडे आपला कांदा आणि टमाटर छान असा फ्राय झालेला दिसत आहे। आणि कांदा टमाटर फ्राय करत असताना आपल्या गॅसची फ्लेम ही नेहमी मंद आचेवर करावी, म्हणजे आपला कांदा करपला जात नाही। यानंतर मी याच्यामध्ये टाकत आहे थोडीशी हळद, थोडंसं मीठ, आणखी थोडंसं लाल तिखट आणि 1 चमचा गरम मसाला। तर हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत। तर मसाले परतून घेतल्यानंतर आता मी चिरून घेतलेला कोबी यामध्ये टाकणार आहे। तर सर्व कोबी आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आता हा कोबी याच्यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे, कारण तेलामध्ये टाकलेले सर्व मसाले कोबीला छान असे लागले पाहिजेत। त्यासाठी 2 ते 3 मिनिटं अशा प्रकारे कोबी आपल्याला परतून घ्यायचा आहे। कोबी मी लांब चिरलेला आहे, कारण लांब चिरलेला कोबी हा खाण्यासाठी छान लागतो आणि दिसायला देखील छान दिसतो। तर छान असा मी हा कोबी परतून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये मी टाकत आहे मॅगी मसाला। मॅगी मसाला अगदी 1 चिमूटभर मी टाकलेला आहे, कारण मॅगी मसाल्यामुळे टेस्ट थोडी वेगळी लागते आणि खायला छान लागतं। त्यासाठी मी इथे मॅगी मसाल्याचा वापर केलेला आहे। मी आता कढईवरती झाकण ठेवून बारीक गॅसवरती कोबी 5 मिनिटं असाच ठेवणार आहे। 5 मिनिटानंतर झाकण काढल्यावर आपला कोबी अशा प्रकारे दिसत आहे। तर तुम्हाला तुमचा कोबी थोडासा कच्चा वाटत असेल तर यामध्ये पाण्याचा देखील आपण वापर थोडासा करू शकतो। मी इकडे अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे। पाणी टाकल्यानंतर आपल्याला कोबी छान असा हलवून घ्यायचा आहे आणि हलवून घेतल्यानंतर आपण परत त्याच्यावर झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी बारीक गॅसवर असाच ठेवणार आहोत आणि नंतर झाकण काढून परत कोबी हलवून आपल्याला पाहायचं आहे। तर आपला छान असा कोबी तयार झालेला आहे। आता मी याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकत आहे आणि इकडे पाहू शकता आपला मस्त असा कोबी तयार झालेला आहे। तर माझी ही कोबी बनवण्याची जर पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा। तर पाहू शकताय इकडे छान अशी कोबीची भाजी माझी तयार झालेली आहे आणि ही कोबीची भाजी बनवण्याची पद्धत जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि शेअर देखील करा। धन्यवाद।